नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण युनिट तिसऱ्या मधलं या ठिकाणी युनिट या ठिकाणी शेती आणि शेतीमध्ये या ठिकाणी उद्योगधंदे, तर शेतीमध्ये जे उद्योगधंदे आहेत तर शेतीमध्ये उद्योगधंद्यांच्या बाबतीमध्ये म्हणजे एकंदरीत त्याला आपण महाराष्ट्रातील उद्योगधंदे असं सुद्धा म्हणता येईल. तर महाराष्ट्रातील जे उद्योगधंदे आहेत तर महाराष्ट्रातील उद्योगधंद्यांमध्ये शेतीवर आधारित उद्योगधंदे, शेतीवर आधारित उद्योगधंदे. तर शेतीवर आधारित जे उद्योगधंदे आहेत तर शेतीवर आधारित उद्योगधंद्यांमध्ये याच्यापैकी पहिला आपला उद्योगधंदा आहे सुती कापड उद्योग. सुती कापड सुती कापड उद्योग. तर सुती कापड उद्योगाच्या बाबतीमध्ये तुम्हाला बरीचशी याची कल्पना असेल, कारण की सुती कापड उद्योग जो आहे तर सुती कापड उद्योगासाठी या ठिकाणी आपल्याला मुख्य याचा जो रॉ मटेरियल आहे ज्याला आपण कच्चा माल म्हणतो, तर हा कच्चा माल या ठिकाणी कापूस. आणि कापसाच्या बाबतीमध्ये आपण या मागच्या पिरियडला ऊस आणि कापूस याच्या बाबतीमध्ये आपण माहिती बघितली होती. तर त्याच्यापैकी हा जो कापूस जो आहे तर या कापसाचा उद्योग जो आहे तर कापसाचा उद्योग म्हणजे या ठिकाणी सुती कापड उद्योग. तर हा सुती कापड उद्योग जो आहे, सुती कापड उद्योगाचे या ठिकाणी जास्तीत जास्त केंद्रीकरण जे आहे तर जास्तीत जास्त केंद्रीकरण या ठिकाणी आपल्याला मुंबईला झालेले दिसते. आणि मुंबईला या ठिकाणी का झालं त्याच्यामुळे मुंबईला या ठिकाणी आपण सुती कापडाचं मँचेस्टर असं सुद्धा म्हणतो. म्हणून मुंबईला जी परिस्थिती आहे त्या ठिकाणी जे या ठिकाणी सुती कापड उद्योगाकरिता लागणारे जो सगळा कच्चा मटेरियल आहे, या ठिकाणी लागणारी जे नवीन टेक्नॉलॉजी आहे, त्याच्यानंतर त्या ठिकाणी बाजारपेठ आहे, त्याच्याकरिता कुशल मजुरांची उपलब्धता आहे. तर अशा प्रकारचे जे सगळे जे कॅरेक्टर्स आहेत ते सर्व कॅरेक्टर्स आपणास या ठिकाणी मुंबईमध्ये भेटतात. त्यातल्या दुसऱ्या या ठिकाणी असं कारण सांगितलं जाते की पूर्वी या ठिकाणी पारसी आणि जे पारसी लोक जे होते तर पारसी लोक जेव्हा दुसऱ्या देशामधून आले होते ते मुंबईला या ठिकाणी सेटल झाले होते. आणि ते मुंबईला सेटल झाल्यामुळे त्या ठिकाणी त्यांनी इंग्लंड, रशिया, फ्रान्स या ठिकाणावरून ज्या वेगवेगळ्या ज्या मशिनरी ज्या आहेत त्या सगळ्या मशिनरी कुठं मुंबईला आणल्या होत्या. व त्यामुळे मुंबईला जे सुती कापड उद्योग आहे हा सुती कापड उद्योग त्या ठिकाणी स्थापन झाला होता. आणि त्या ठिकाणी स्थापन झाल्याच्या नंतर या ठिकाणावरून या कंपन्यांमधून उपलब्ध होणारा जो माल होता हा उपलब्ध होणारा माल या ठिकाणी समुद्री मार्गे वेगवेगळ्या देशांमध्ये पाठविला जात होता. व त्याच्यामुळे हा जो उद्योगधंदा आहे हा उद्योगधंदा त्या ठिकाणी मुंबईला स्थापन झाले होते. तर अशा प्रकारे मुंबई हे या ठिकाणी कापड उद्योगाकरिता या ठिकाणी हे मुख्य केंद्र या ठिकाणी तयार झालं होतं. तर या ठिकाणी आपण बघू सुती कापड उद्योगावर, सुती कापड उद्योगावर परिणाम करणारे घटक, तुम्हाला अशा प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो की सुती कापड उद्योगावर परिणाम करणाऱ्या घटकांची चर्चा करा किंवा महाराष्ट्रातील सुती कापड उद्योग याच्यावरती चर्चा करा असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. किंवा महाराष्ट्रातील उद्योगधंदे याच्यापैकी कापड उद्योग असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. समजा कुठलाही जरी प्रश्न विचारला गेला तर त्या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारच्या ते त्या ठिकाणी देता येईल. कोणता की या ठिकाणी सुती कापड उद्योगावर परिणाम करणारे घटक हे सुद्धा पॉईंट त्याच्यामध्ये आपल्याला घालता येते. तर या ठिकाणी आपण सुती कापड उद्योगावर परिणाम करणारे जे घटक आहेत याच्यापैकी पहिला जो महत्त्वाचा घटक आहे तो आहे हवामान. तर हवामान हा जो घटक आहे तर सुती कापड उद्योगाच्या या ठिकाणी उद्योगीकरणासाठी म्हणजे त्याच्या वाढीसाठी भरभराटीसाठी या ठिकाणचं जे हवामान आहे ते हवामान त्या ठिकाणी दमट हवामान पाहिजे आहे. आणि कारण दमट हवामान नसेल तर या ठिकाणी कापसामधून निघणारा जो धागा असेल तर त्या धाग्याला कीड येत नाही. व धाग्याला जसे कीड येत नसेल तर त्या ठिकाणी आपण त्याच्यापासून कापड तयार केले जाऊ शकत नाही. म्हणूनच ज्या ठिकाणचं हवामान या ठिकाणी दमटपणा असेल, वातावरणामध्ये जेव्हा दमटपणा राहत असेल तर त्या ठिकाणी कापड उद्योग जो आहे हा कापड उद्योग मोठ्या प्रमाणामध्ये चालतो. आणि मुंबईचं जे हवामान आहे तर मुंबईचं हवामान या ठिकाणी दमट असल्यामुळे
आणि मुंबईचे हवामान दमट असण्यासाठी कारणीभूत आहे अरबी समुद्र. तर अरबी समुद्र मुंबईला लागून असल्यामुळे तुम्ही महाराष्ट्र मुंबईचे या ठिकाणी बघितलं असेल तर हा संपूर्ण भाग जो आहे तर हा आहे या ठिकाणी अरबी समुद्र. तर अरबी समुद्र असल्यामुळे मुंबईचे जे हवामान आहे तर मुंबईचे हवामान या ठिकाणी सम आहे. म्हणजे एकंदरीत ही जी पश्चिम किनारपट्टी जी आहे या पश्चिम किनारपट्टीच्या भागामध्ये म्हणजे या ठिकाणी हा जो या ठिकाणी अरवली पर्वत सह्याद्री पर्वत आहे या सह्याद्री पर्वताच्या अलीकडचा भाग या संपूर्ण भागामध्ये या ठिकाणचं हवामान दमट आहे. हवामान इथलं दमट असल्यामुळे या ठिकाणी जे सुती कापड उद्योग आहे तर हा सुती कापड उद्योग या ठिकाणी भरभराटी चालू आहे. त्याच्यानंतर नंबर 2 आहे या ठिकाणी पाणी. तर सुती कापड उद्योगासाठी या ठिकाणी भरपूर पाणी लागते आणि हा भरपूर पाणी म्हणजे कापूस जो या ठिकाणी कापूस जो येतो तर हा कापूस धुण्यासाठी त्याच्यानंतर मशिनरीसाठी धागा तयार करण्यासाठी अशा प्रकारे वेगवेगळ्या कामासाठी भरपूर पाणी लागते. म्हणून ज्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता मोठ्या प्रमाणात असेल तर त्या ठिकाणी हा उद्योगधंदा स्थापन केला जातो. त्याच्यानंतर नंबर 3 आहे शक्ती साधने. शक्ती साधने तर शक्ती साधनांमध्ये या ठिकाणी जो उद्योगधंदा असेल ते फॅक्टरी जी मशिनरी जी आहे मशिनरी त्याच्यावर चालते. या ठिकाणी मशिनरी चालण्यासाठी एक तर दगडी कोळसा लागतो दगडी कोळसा किंवा या ठिकाणी विद्युत लागते किंवा ज्याला आपण हातमाग म्हणतो तर हातमाग म्हणजे हातमागावरती ज्या साध्या ज्या मशिनरीज असतात तर त्या मशिनरी चालवल्या जातात. तर अशा प्रकारे त्या ठिकाणी शक्ती साधने मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध असतील तर त्या ठिकाणी हा उद्योगधंदा स्थापन केला जाऊ शकतो. त्याच्यानंतर चौथा कच्चा माल मुख्य घटक आहे या ठिकाणी कच्चा माल. तर हा कच्चा माल ज्या ठिकाणी उपलब्ध असेल ज्या ठिकाणी कच्चा माल उपलब्ध असेल म्हणजे त्याच्या आजूबाजूचा जो परिसर असेल सपोज या ठिकाणी मुंबई आणि मुंबईच्या आजूबाजूचा जो परिसर असेल या परिसरामध्ये जेवढ्या प्रमाणामध्ये याला लागणारा कच्चा माल उपलब्ध होईल तर हा कच्चा माल जेवढ्या प्रमाणात जेवढ्या कमी पैशामध्ये उपलब्ध होत असेल कमी दरामध्ये उपलब्ध होत असेल तर तेवढं मोठ्या प्रमाणामध्ये काय होईल या ठिकाणी उत्पादन केलं जाईल आणि साहजिकच जो कोणता उद्योजक असेल त्या उद्योजकाला मिळणारा जो नफा असेल तो मिळणारा नफ्याचं प्रमाण जास्त राहील व साहजिक असतो अजून एक त्याची फॅक्टरी असेल तर तो दुसरा उद्योगधंदा स्थापन करण्याचं तो त्या ठिकाणी बघेल. त्याच्यानंतर मग आहे 5वा पॉइंट आहे मजूर. कारखाना चालवायचा म्हटला तर या ठिकाणी कारखान्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये मजूर लागतात आणि मजूर त्या ठिकाणी जेवढ्या प्रमाणामध्ये मजूर उपलब्ध असतील जेवढे स्वस्त मजूर उपलब्ध असतील तर तेवढ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी कारखान्याचे उलाढाल होईल. कारण मजुराशिवाय तो जो कारखाना असेल तो चालू शकत नाही. त्याच्यानंतर मग आहे वाहतुकीच्या सोयी. तर वाहतुकीच्या ज्या सोयी आहेत तर ज्या ठिकाणी तयार झालेला कच्चा माल ज्या ठिकाणी कापड असेल हा तयार झालेला या ठिकाणचा कच्चा माल हा दुसऱ्या ठिकाणी बाजारपेठेपर्यंत नेण्यासाठी या ठिकाणावर वाहतुकीच्या सोयी आवश्यक आहे. तसंच या ठिकाणी कच्चा माल येण्यासाठी या ठिकाणी शेतीमधून उत्पादित होणारा कच्चा माल हा या ठिकाणी येण्यासाठी वाहतुकीच्या सोयी उपलब्ध पाहिजेत. या ठिकाणी मुंबईला एक दुसरं मुंबईमध्ये तयार झालेला जो कापड असेल हा आपण पर देशामध्ये नेऊ शकतो. पर देशामध्ये नेण्यासाठी या ठिकाणावरून एक तर विमान वाहतूक सेवा आहे त्याच्यानंतर दुसरी जल वाहतूक सेवा आहे. जल वाहतूक सेवेद्वारे स्वस्तामध्ये म्हणजे कमी पैशामध्ये आपला जो उत्पादित झालेला माल असेल हा उत्पादित झालेला माल आपण दुसऱ्या देशांमध्ये पाठवू शकतो. व दुसऱ्या देशात पाठवण्यासाठी याला लागणारा जो खर्च असेल हा खर्च कमी येईल. याच्या मानाने जेव्हा आपण विमानाने तो माल पाठवायचा असेल तर विमानाने तो माल पाठवण्यासाठी जास्तीत जास्त खर्च येणार. तर या ठिकाणी जहाजाने तो माल पाठवण्यासाठी या ठिकाणी कमी खर्च येईल. म्हणून अशा प्रकारे ज्या ठिकाणी वाहतुकीच्या सोयी मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतील तर त्या ठिकाणी हा उद्योगधंदा खूप भरभराटीस होईल. त्याच्यानंतर जो मग आहे बाजारपेठ. तयार झालेला जो माल असेल जो उत्पादित झालेला माल हा बाजारपेठेपर्यंत पोहोचवावा लागतो. पण त्या ठिकाणी बाजारपेठ नसेल या ठिकाणी तयार झालेला माल आपण बाजारपेठेत नसेल तर त्या ठिकाणी आपण पाठवू शकत नाही. तो उत्पादित झालेला माल जोपर्यंत बाजारपेठेपर्यंत जाणार नाही तोपर्यंत त्या मालाला किंमत येणार नाही. तयार केलेला माल बाजारपेठेपर्यंत पोहोचवा लागेल आणि बाजारपेठ म्हणूनच या ठिकाणी माल असेल जो उत्पादित झालेला माल हा बाजारपेठेशिवाय आपण विकला जाऊ शकत नाही. म्हणून बाजारपेठ सुद्धा त्या ठिकाणी आवश्यक आहे.
त्याच्यानंतर आहे भांडवल. जो भांडवल हा जो घटक आहे, तर भांडवल हा घटक जो घटक किंवा जो उद्योजक या ठिकाणी भांडवलाची उपलब्धी करतो, भांडवलाची निर्मिती करतो, म्हणून त्याला आपण भांडवल म्हणतो. मग आता भांडवल म्हटलं तर या ठिकाणी कारखान्याची उभारणी करणे, त्या ठिकाणी कच्चा माल घेणे, पक्का माल घेणे, अशा प्रकारच्या कारखान्यासाठी लागणारा जो पक्का माल तयार करण्यासाठी जे भांडवल असते, जेवढं भांडवल त्या ठिकाणी आवश्यक आहे, तर संपूर्ण भांडवल या ठिकाणी लागत असते. भांडवलमध्ये या ठिकाणी संपूर्ण हे जे वरचे जे घटक आहे ते संपूर्ण घटक त्याला ऍडजस्ट करावे लागतात. आणि भांडवल म्हणजे या ठिकाणी कच्चा माल, मजूर, त्याच्यानंतर वाहतुकीच्या सोयी, बाजारपेठ, पाणी, हवामान, हे जे सगळे घटक आहेत, त्या सर्व घटकांची जुळवाजुळव जो करतो हा घटक असतो तो भांडवलाचा. तर अशा प्रकारे हे संपूर्ण जे घटक आहे तर या घटकांचा या ठिकाणी उद्योगधंद्यावर परिणाम करणारे हे घटक. ठीक आहे, लक्षात आलं. तर अशा प्रकारे प्रश्न विचारला गेला. तर या ठिकाणी तुम्हाला याची जी माहिती आहे ती माहिती तुम्हाला त्या ठिकाणी लिहिता येईल. त्याच्यानंतर आपण बघू ते सुती कापड उद्योग आहे. तर सुती कापड उद्योग या ठिकाणी कुठं उद्योगधंदे उभारले गेलेले आहेत. तर या ठिकाणी जिथं उद्योगधंदे उभारले गेलेले आहेत, तर ज्या उद्योगधंदे उभारले गेलेले आपण या ठिकाणी बघू. सुती कापड उद्योगाची इतर ठिकाण. तर इतर ठिकाणांमध्ये या ठिकाणी आपण बघू. पहिला ठाणे. तर ठाणे जो जिल्हा आहे, मुंबईला लागून या ठिकाणी ठाणे आणि मुंबईला लागून जो ठाणे आहे, तर त्या ठिकाणी ठाणे जिल्ह्यामध्ये या ठिकाणी भिवंडी आणि ठाणे. तर ठाणे म्हणजे भिवंडी. तर भिवंडी हे या ठिकाणी कापड उद्योगाचे एक या ठिकाणी मोठे केंद्र आहे. आणि या केंद्रामध्ये सुती कापड उद्योग मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध केला जातो. त्याच्यानंतर मग आहे पुणे. तर पुणे आणि भोर या ठिकाणी सुती कापड उद्योगाची केंद्रे आहेत. आणि त्या ठिकाणी भरपूर मजूर पुरवठा आहे, भांडवल आहे, त्या ठिकाणी हवामान जे आहे हवामान सुद्धा आवश्यक आहे, म्हणून त्या ठिकाणी पुणे या ठिकाणी. त्याच्यानंतर नाशिक जो आहे, तिसरा नाशिक. तर नाशिक मध्ये या ठिकाणी नाशिक आणि मालेगाव या ठिकाणी कापड उद्योगाचे केंद्र आहेत. त्याच्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोल्हापूर आणि इचलकरंजी मध्ये सुती कापड उद्योग जो आहे, तर सुती कापड उद्योग त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध केला जातो. तर त्याच्यानंतर मग आहे आपण सांगलीमध्ये माधवनगर. सांगली जिल्ह्यामध्ये या ठिकाणी माधवनगर. तर माधवनगरला या ठिकाणी सुती कापड उद्योगाच्या गिरण्या आहेत. आणि सुती कापड उद्योगाचे जे गिरण्या आहेत, यामधून तेथील जे मजूर असतात त्या मजुरांना या ठिकाणी रोजगार मिळतो. आणि त्याच्याद्वारे तिथले जे उद्योगधंदे आहेत ते उद्योगधंदे चालत असतात. त्याच्यानंतर आपण सोलापूर जिल्ह्याचा विचार केला. या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी बार्शी आणि टाकळी जे आहे, तर बार्शी आणि टाकळीला अशा प्रकारचे जे उद्योगधंदे, जे सुती कापड उद्योगधंदे आहेत, तर सुती कापड उद्योग त्या ठिकाणी चालू आहेत. त्याच्यानंतर खानदेशामध्ये आपण तर जळगावमध्ये सुती कापड उद्योग आहे. तर जळगावला हा जो भाग आहे, हा जळगाव खानदेशामध्ये येतो. तर अशा प्रकारचे वेगवेगळ्या ठिकाणी अशा प्रकारचे वेगवेगळे जे कारखाने आहेत, तर ते वेगवेगळे कारखाने या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. म्हणजे एकंदरीत आपण विचार केला तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये ज्या ठिकाणी हवामान जे आहे, हवामान दमट आहे, त्या भागामध्ये सुती कापड उद्योगाचे त्या ठिकाणी केंद्रीकरण मोठ्या प्रमाणात झालेले आहे. याच्या मानाने आपण जसं विदर्भाकडे येतो, तर विदर्भाकडे आल्याच्या नंतर या ठिकाणी आपला भंडारा जिल्हा, गोंदिया जिल्हा या ठिकाणी सुती कापड उद्योगाची एकही केंद्र नाही. कारण भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आपण कापूस सुद्धा या ठिकाणी पिकत नाही. म्हणूनच भंडारा, गोंदिया किंवा गडचिरोली, चंद्रपूर जे जिल्हे आहेत, तर या ठिकाणी सुती कापड उद्योग कमी प्रमाणात दिसतो. तर नागपूरला काही सुती कापड गिरण्या आहेत, त्याच्यानंतर अमरावतीला आहेत, अकोल्याला आहेत. अशा प्रकारे म्हणजे आपल्याकडल्या भागामध्ये जेव्हा आपण विदर्भामध्ये बघू, तर विदर्भामध्ये नागपूर, त्याच्यानंतर अकोला, अमरावती या जिल्ह्यामध्ये आपला सुती कापड उद्योगधंदे असलेले दिसून येते. त्याच्यानंतर जेव्हा
आपण महाराष्ट्रामध्ये जे सहकारी सूतगिरण्या आहेत, तर महाराष्ट्रामध्ये सहकारी सूतगिरण्या जे आहेत, तर सध्या महाराष्ट्रामध्ये 188 सूतगिरण्या असल्याचे या ठिकाणी सांगितले आहे. किती? 188 सूतगिरण्या आहेत आणि 188 पैकी 49 ज्या गिरण्या आहेत, 188 पैकी 49 सूतगिरण्या या ठिकाणी प्रत्यक्षात काम करत आहेत. म्हणजे बाकी उरलेल्या ज्या सूतगिरण्या आहेत, तर उरलेल्या सूतगिरण्या याच्यापैकी 10 सूतगिरण्या ज्या आहेत, त्या 10 सूतगिरण्या फक्त नफ्यामध्ये आहेत. फक्त किती? 10 सूतगिरण्या नफ्यामध्ये आहेत. उरलेल्या ज्या 39 सूतगिरण्या आहेत, तर ह्या 39 सूतगिरण्या या ठिकाणी तोट्यामध्ये असल्याचे आपल्याला दिसून येते. त्याच्यानंतर जे या ठिकाणी यांची सभासद संख्या वगैरे हे संपूर्ण या ठिकाणी दिलेले आहे. म्हणजे सभासद संख्या वगैरे जी आहे ते माहिती तुम्हाला आता या ठिकाणी न सांगता त्याची माहिती तुम्हाला पाठवेन. तर अशा प्रकारे महाराष्ट्रातील जी सूती कापड गिरण्या आहेत, तर यांची माहिती या ठिकाणी दिलेली आहे. तर ज्या सुती कापड उद्योग आहेत, तर याचे समस्या आणि उपाय आपण सर्वात शेवटचा जो पॉईंट तो बघू या ठिकाणी. सुती कापड उद्योगाच्या ज्या समस्या आहेत आणि समस्या आणि उपाय. तर समस्या आणि उपाय बघत असताना या ठिकाणी सुती कापड उद्योगाच्या समस्या. समस्या व उपाय. तर समस्या आणि उपाय या ठिकाणी पहिला आहे कापूस पुरवठ्याची अडचण. अडचण आहे कापूस पुरवठ्याची अडचण. तर कापूस पुरवठ्याची अशी अडचण आहे, महाराष्ट्रामध्ये जो निर्माण होत असलेला कापूस, महाराष्ट्रामध्ये निर्माण होत असलेला कापूस हा आखूड धाग्याचा आहे. त्याच्यामुळे जसं कापड तयार व्हायला पाहिजे होतं, तर त्या प्रमाणामध्ये कापूस तयार होत नाही. त्याच्यामुळे या ठिकाणी इजिप्त, सुदान आणि संयुक्त संस्थाने जी आहे, इजिप्त, त्याच्यानंतर सुदान आणि संयुक्त संस्थाने, तर या ठिकाणावरून कापूस आणला जातो. कारण हा जो कापूस आणला जातो, तर हा कापसाचा धागा खूप लांब असतो आणि लांब धागा असल्यामुळे या ठिकाणी याच्यापासून मिळणारे जे उत्पन्न असेल, तर हे मिळणारे उत्पन्न चांगलं मिळते. म्हणूनच या ठिकाणी कापूस पुरवठ्याची जी अडचण आहे, तर आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये जो कापूस उत्पादित होतो, हा लांब धाग्याचा कापूस आणि चांगल्या प्रतीचा कापूस तयार व्हायला पाहिजे. त्याच्यानंतर दुसरं आहे विद्युत शक्तीवर चालणारे हातमाग. विद्युत शक्तीवर चालणारे हातमाग. तर जे विद्युत शक्तीवर चालणारे जे हातमाग आहेत, तर विद्युत शक्तीवर चालणारे हातमाग जे आहेत यांची संख्या कमी आहे. कारण की जे विद्युत शक्तीवर जे हातमाग चालतात, तर साहजिकच यांच्यामधून मिळणारे जे उत्पन्न असेल, मिळणारे उत्पन्न जास्त राहील. परंतु या ठिकाणी विद्युत शक्तीवर चालणारे हातमाग कमी प्रमाणामध्ये आहेत आणि कमी प्रमाणामध्ये असल्यामुळे याच्यापासून मिळणारे जे उत्पादन आहे, तर मिळणारे उत्पादन काय होत आहे, त्या ठिकाणी कमी होत आहे. त्याच्यानंतर तिसरा पॉइंट आहे यंत्रसामुग्रीचा प्रश्न. या ठिकाणी जी यंत्रसामुग्री आहे, तर यंत्रसामुग्री काही कमजोर झालेली आहे. म्हणजे जे जुन्या यंत्रसामुग्री आहे, तर जुन्या यंत्रसामुग्रीवरती आपण या ठिकाणी कापड तयार करत असतो. जसं जसं लेटेस्ट नवीन कंपन्या आलेल्या आहेत, नवीन हातमाग आलेले आहेत, या ठिकाणी नवीन जशा फॅक्टरी जे आहेत, जे उद्योगधंदे फॅक्टरीज आहेत, त्यांचा आपण अजूनपर्यंत उपयोग केलेला नाही. पण त्यांचा उपयोग न केल्यामुळे या ठिकाणी काय होत आहे, त्यांचा उपयोग न केल्यामुळे या ठिकाणी यंत्रसामुग्रीचा जो प्रश्न आहे, उत्पादन जे आहे, उत्पादन कमी आहे. त्याच्यानंतर बघा आहे चौथं आधुनिकीकरणाची समस्या. आधुनिकीकरणाची समस्या. तर जोपर्यंत आपण त्या ठिकाणी आधुनिकीकरण करणार नाही, तोपर्यंत या ठिकाणावरून जेवढं उत्पादन व्हायला पाहिजे होतं, तर तेवढं उत्पादन होत नाही. आणि तेवढं उत्पादन न झाल्यामुळे साहजिकच त्या कारखान्यामधून उत्पादित होणारा जो माल आहे, तर हा उत्पादित होणारा माल त्या ठिकाणी कमी प्रमाणामध्ये येतो. आणि कमी प्रमाणामध्ये आल्यामुळे जे कारखाने जेवढ्या क्षमतेने चालायला पाहिजे होते, तेवढ्या क्षमतेने चालत नाही. आणि तेवढ्या क्षमतेने ते कारखाने न चालल्यामुळे याच्यापासून मिळणारं उत्पादन या ठिकाणी कमी होत असते. त्याच्यानंतर मग आहे आजारी गिरण्यांची समस्या.
ज्या गिरणी आजारी पडलेल्या आहेत तर त्या आजारी गिरण्यांना अजूनपर्यंत आपण या ठिकाणी दुरुस्त केलेल्या नाही व दुरुस्त केलेल्या नाही आणि त्यांच्यामध्ये जे उत्पादन क्षमता वाढवायला पाहिजे होती ते उत्पादन क्षमता आपण या ठिकाणी वाढवू शकलो नाही. त्याच्यानंतर मग 6वा पॉईंट कामगारांचे संप. तर आपण कामगारांना जे त्यांचे हक्क आणि अधिकार जे दिलेले आहेत तर हक्क आणि अधिकारांचा वापर करून हे कामगार काय करतात या ठिकाणी आपल्या या ठिकाणी रोजंदारी वाढवण्यासाठी काय संप करतात आणि ते संप केल्यामुळे ज्या फॅक्टरीज असतात त्या फॅक्टरीज बंद राहतात आणि त्या फॅक्टरीज तेवढे दिवस बंद राहिल्यामुळे त्याच्यामध्ये उत्पादित होणारा जो माल असतो त्या उत्पादित होणारा माल बंद पडतो. या ठिकाणी याचं उदाहरण दिलेलं आहे 2018 मध्ये या ठिकाणी 2018 मध्ये 42 दिवसाला या ठिकाणी 42 औद्योगिक तंटे झाले म्हणून दिलेले आहे. 42 औद्योगिक तंटे या ठिकाणी निर्माण झाले होते आणि ते औद्योगिक तंटे निर्माण झाल्यामुळे एवढा काळ जो आहे तर तेवढ्या काळामध्ये उत्पादन काय झालं होतं बंद पडलेलं होतं आणि त्याच्यामुळे या ठिकाणी 52,07,000 जे मजूर होते त्यांचे जे कामाचे जे तास होते त्यांचे जे श्रमाचे जे दिवस होते हे एवढे श्रमाचे दिवस त्याच्यामुळे काय झाले वाया गेले आणि त्याच्यामुळे मिळणारे जे उत्पादन होतं तर ते मिळणारं उत्पादन साहजिकच त्याच्यामुळे कमी झालं. त्याच्यानंतर मग काय मजुरीचे वाढते तर मजुरी दिवसेंदिवस या ठिकाणी वाढत आहे आणि मजुरी वाढत असल्यामुळे मजुरी जशी वाढत जाईल तसं कापडाचं उत्पादन जे आहे उत्पादन क्षमतेवर परिणाम होईल. मजुरीचे दर वाढल्यामुळे कापसाचं उत्पादन जे आहे ते कापसाचं उत्पादन तेवढंच आहे. साहजिकच कपड्याची किंमत वाढत जाईल आणि कपड्याची जशी किंमत कापडाची किंमत वाढत जाईल तर कापडाची किंमत वाढत गेल्यामुळे त्याचा परिणाम उद्योगधंद्यावरती होईल. अशा प्रकारे त्याच्यानंतर मग काय कराचे वाढते प्रमाण या ठिकाणी गव्हर्नमेंट कराचे वाढते प्रमाण गव्हर्नमेंटचे जे टॅक्सेस आहेत तर गव्हर्नमेंटचे टॅक्सेस प्रत्येक वर्षी वाढत आहेत आणि गव्हर्नमेंटचे टॅक्सेस जसे वाढत आहेत तर तसं त्याचा परिणाम या ठिकाणी उद्योगधंद्यांवरती होत आहे. त्याच्यामुळे साहजिकच जे उद्योगधंदे आहेत ते उद्योगधंदे आजारी पडत आहेत. त्याच्यानंतरच्या मग निर्यातीची समस्या. तर तयार झालेला जो माल असेल हा तयार झालेला माल जोपर्यंत आपल्या देशातून दुसऱ्या देशामध्ये जात नाही तोपर्यंत उत्पादित झालेल्या मालाला या ठिकाणी बाजारपेठ मिळणार नाही आणि बाजारपेठ मिळणार नाही म्हणजे साहजिकच कंपनीमध्ये तयार झालेला माल त्याच ठिकाणी जसाचा तसा पडू नये. म्हणून या ठिकाणी तो तयार झालेला जो माल असेल हा तयार झालेला माल या ठिकाणी दुसऱ्या देशामध्ये कसा पाठवला जाईल तर जेव्हा दुसऱ्या देशामध्ये पाठवला जाईल आणि त्याच्यानुसार मग त्या ठिकाणी उत्पादित झालेल्या मालाला या ठिकाणी किंमत मिळेल. त्याच्यानंतर मग आहे रासायनिक पदार्थांची कमतरता. तर रासायनिक कारण कापड उद्योगामध्ये रासायनिक पदार्थांची कापड उद्योगामध्ये या ठिकाणी बरेचसे केमिकल्स लागतात आणि हे केमिकल जेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये असतील जेवढ्या प्रमाणामध्ये केमिकल्स मिळतील तर तेवढ्या प्रमाणामध्ये काय होईल याचं उत्पादन क्षमता वाढत जाईल. ही उत्पादन क्षमता वाढण्यासाठी काय करावं लागेल जे रासायनिक पदार्थ आहेत ते रासायनिक पदार्थ मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून द्यावे लागतील. तर हे रासायनिक पदार्थ कमी प्रमाणामध्ये उपलब्ध होतात आणि कमी प्रमाणात उपलब्ध झाल्यामुळे त्या ठिकाणी जो उद्योगधंदा आहे तर उद्योगधंदा हा लासमध्ये जात असतो. तर अशा प्रकारे हे आता याच्यावरती हे जे झाल्या समस्या आता याच्यावरती आपण उपाय बघू. यांच्यामध्ये उपाय बघत असताना पहिला जो पॉइंट आहे तर कापूस पुरवठ्याची व्यवस्था. तर आपण इजिप्त सुदान आणि संयुक्त संस्थानामधून हा कापड काय करत असतो कापूस आणत असतो. लांब धाग्याचा कापूस आपल्याकडे तयार होत नसल्यामुळे याकरिता शासनाने गव्हर्नमेंटने काय करायला पाहिजे लांब धाग्याच्या ज्या कापसाच्या ज्या जाती आहेत इथले जे शास्त्रज्ञ आहेत तर यांनी लांब धाग्याच्या ज्या जाती आहेत त्या जातींची या ठिकाणी निर्मिती करायला पाहिजे. दुसरं या ठिकाणी विद्युत शक्तीवर चालणारे जे हातमाग आहेत तर यांची संख्या आपल्याकडे कमी आहे तर ही जी संख्या आहे ही संख्या या ठिकाणी वाढवावी लागेल. त्याच्यानंतर बघा यंत्रसामग्रीचा प्रश्न
तर बऱ्याचशा कारखान्यांमध्ये ज्या जुन्या यंत्रसामुग्री ज्या आहेत यांच्यामुळे त्यांची उत्पादन क्षमता कमी आहे, ती उत्पादन क्षमता वाढवायला पाहिजे. त्याच्यानंतर मग आहे आधुनिकीकरणाची समस्या. तर प्रत्येक कारखान्यामध्ये आधुनिकीकरण व्हायला पाहिजे, जेणेकरून तिथे काम करणारे जे मजूर आहेत, जे शास्त्रज्ञ आहेत, तर ते मजूर काय होतील, आपल्या पूर्ण क्षमतेने काम करतील आणि साहजिकच त्या ठिकाणचे उत्पादन वाढेल. त्याच्यानंतर मग आजारीच्या गिरण्या आहेत, आजारी पडलेल्या गिरण्यांना काही या ठिकाणी नवसंजीवनी देऊन त्यांची या ठिकाणी पुन्हा त्यांची जोमाने त्यांची वाढ व्हायला पाहिजे. त्याच्यानंतर मग कामगारांचा जो संप आहे, तर या बाबतीमध्ये जे कामगारांचे जे संप असतात, तर याच्यामध्ये कठोर कायदा तयार करायला पाहिजे आणि तो कठोर कायदा तयार करून संप जेव्हा करायचा असेल तर संपही जरी करता येईल तरी पण त्यांचा उद्योगधंदा उभारायला नको. त्याच्यानंतर मजुरीचे जे वाढते दर आहेत, तर मजुरीचे दर सुद्धा ठरवून द्यायला पाहिजे. मजुरीचे दर ठरवून द्यायला पाहिजे, जेणेकरून त्या वर्षामध्ये एकदा कारखाना सुरू झाला तर त्या वर्षामध्ये अशा प्रकारचे संप व्हायला नको. त्याच्यानंतर मग कराचे वाढते प्रमाण, तर गव्हर्नमेंट जेव्हा सामूहिक तत्वावरती त्या उद्योगधंदे चालू आहेत त्याच्यावरती जे कराचे प्रमाण आहे, कराचे प्रमाण काही प्रमाणात कमी करायला पाहिजे. त्याच्यानंतर निर्यातीची जी समस्या आहे, कारखान्यामध्ये उत्पादित झालेला जो माल असेल त्याच्या निर्यातीसाठी चालना द्यायला पाहिजे. त्याच्यावरती जे टॅक्सेशन वगैरे जे असतील हे टॅक्सेशन कमी करायला पाहिजे, जेणेकरून आपल्या महाराष्ट्रामध्ये जो उत्पादित झालेला माल असेल हा दुसऱ्या राज्यांमध्ये, दुसऱ्या देशामध्ये पाठवला जाईल. त्याच्यानंतर मग आहे रासायनिक पदार्थ जे आहेत, तर रासायनिक पदार्थांची जिथं कमतरता असेल तर त्या कारखान्यामध्ये रासायनिक पदार्थांची जी कमतरता भासायला नको, जेणेकरून कारखान्याची जी उत्पादन क्षमता असेल ती कारखान्याची उत्पादन क्षमता त्या ठिकाणी वाढत जाईल. तर अशा प्रकारे या ठिकाणी सुती कापड उद्योग आहे, तर सुती कापड उद्योग तर या ठिकाणी हा कशा प्रकारे चालतो, तर याच्या बाबतीमध्ये आपण माहिती बघितली आहे. त्याच्यानंतरचा मग या ठिकाणी दुसरा उद्योगधंदा आहे, दुसरा या ठिकाणी उद्योगधंदा आहे साखर उद्योग. तर साखर उद्योग हा तुम्हाला बरेचसे त्याच्यापैकी आपल्याकडे साखर उद्योग चालतो. आपल्याकडे भंडारा जिल्ह्याचा आपण विचार केला तर भंडारा जिल्ह्यामध्ये वैलगंगा साखर कारखाना होता. त्याच्यानंतर वैलगंगा साखर कारखाना काही झाला डबघाई झाला होता, सहकारी तत्वावरती होता. त्याच्यानंतर अलीकडच्या 3 ते 4 वर्षाच्या काळामध्ये सध्या जो पूर्ती उद्योग समूह जो आहे गडकरी साहेबांचा, तर गडकरी साहेबांच्या पूर्ती उद्योग समूहाने तो साखर उद्योग या ठिकाणी सुरू केला व सध्या तो साखर उद्योग या ठिकाणी पूर्ती उद्योग समूहाद्वारे देवाळा बुद्रुक या ठिकाणी साखर उद्योग चालू आहे. तर हा जो साखर उद्योग आहे, तर या ठिकाणी भारतामधला या ठिकाणी महाराष्ट्राचा या ठिकाणी द्वितीय क्रमांक, या ठिकाणी महाराष्ट्राचा द्वितीय क्रमांक लागतो आणि हा द्वितीय क्रमांक लागून भारतामध्ये या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये 27% जी साखर आहे, तर 27% साखर उद्योग या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये होतो. म्हणजे भारताचा या ठिकाणी द्वितीय क्रमांक. तर पहिला जो क्रमांक आहे हा पहिला क्रमांक या ठिकाणी तामिळनाडूचा, तामिळनाडू पहिला, तर या ठिकाणी महाराष्ट्र हा द्वितीय क्रमांकावर आहे. तर हा जो द्वितीय क्रमांकावर आहे, आज जसं आपण बघितलं तर महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी 111 कारखाने महाराष्ट्रामध्ये टोटल आपण बघितली तर 111 कारखाने या ठिकाणी एकट्या महाराष्ट्रामध्ये आपल्याला या ठिकाणी बघावयास मिळतात. आणि हे जे कारखाने आहेत हे बरेचसे कारखाने या ठिकाणी सहकारी तत्वावर आधारलेले आहेत आणि सहकारी तत्वावर जेवढे जे कारखाने आहेत हे सध्याच्या काळामध्ये आपणास डबघाई झाल्याचे दिसून येते. कारण जे 111 कारखाने आहेत, तर 111 कारखान्यापैकी माझ्या माहितीप्रमाणे फक्त 30 ते 40 कारखाने सध्या चालू आहेत. बाकी उरलेले जे कारखाने आहेत ते उरलेले कारखाने सगळे बंद अवस्थेमध्ये, भंगार अवस्थेमध्ये पडून आहेत. कारण सहकारी तत्वावरचे जे कारखाने आहेत हे यांची अवस्था ही अशाच प्रकारची होत असते. सध्या आपल्याकडे आपण बघितलं तर लाखांदूर तालुक्यामध्ये एक कारखाना सुरू झालेला होता, तोही कारखाना बंद पडला. त्याच्यानंतर आपल्या नागपूर जिल्ह्यामध्ये मौदा तालुक्यामध्ये या ठिकाणी बापदेव इथे एक व्यंकटेश्वरा पॉवर प्रोजेक्ट म्हणून तिथं कारखाना सुरू आहे. तो कारखाना सध्या चांगल्या अवस्थेत आणि पूर्ती उद्योग समूहाचा या ठिकाणी देवाळा बुद्रुक इथला जो कारखाना आहे तो सुद्धा या ठिकाणी चांगल्या प्रकारे चांगल्या अवस्थेमध्ये. आणि याच्यानंतर आपण बघू जो कारखाना असतो तर हा कारखान्याचं स्थानिकीकरण या ठिकाणी केले जाते. आपण कापूस बघितला तर कापूस हा हलका माल आहे, परंतु या ठिकाणी ऊस जो आहे तर हा ऊस
या ठिकाणी 1 टन ऊसापासून या ठिकाणी जेव्हा आपण 1000 किलो जो ऊस असेल तर 1000 किलो ऊसापासून या ठिकाणी आपल्याला 100 किलो या ठिकाणी साखर मिळते। मग आता ही जी 100 किलो या ठिकाणी साखर मिळते ही काही ठिकाणी 100 किलो मिळते, काही ठिकाणी 80 किलो, तर काही ठिकाणी 90 किलो। तर आपण पश्चिम महाराष्ट्राचं उदाहरण घेतला तर या ठिकाणी 1100 किलो ते 1200 किलो पर्यंत या ठिकाणी साखर मिळते। मग ज्या ठिकाणी ही जी साखर आहे या साखरेचं प्रमाण जितकं जास्त, साखरेचं प्रमाण जेवढं जास्त तेवढा साखर कारखाना काय होईल, भरभराटीत येईल आणि साखर कारखान्याचा विकास। कारण या ठिकाणी जो 1 क्विंटल 1 टन आपण जेव्हा या ठिकाणी ऊस घेतो म्हणजे 1000 किलो जेव्हा आपण ऊस घेतो 1000 क्विंटल सॉरी 1000 किलो ऊस म्हणजे 1 टन ऊसापासून या ठिकाणी आपल्यास कमीत कमी या ठिकाणी 1 क्विंटल 100 किलो साखर मिळावयास पाहिजे। परंतु हा याचा ज्याला आपण साखरेचा उतारा असतो, हा जो साखरेचा उतारा असेल हा उतारा जितका चांगला, जितकं याच्यापासून मिळणारं साखरेचं उत्पादन जास्त तेवढा कारखानदाराला मिळणारा नफा जास्त। हा जो कारखानदाराला मिळणारा जो नफा आहे हा एकंदरीत याच्यावर डिपेंड असतो। हा जो याला आपण जो उतारा म्हणतो तर याच्यापासून आपल्याकडले जे कारखाने आहे, जो विदर्भातले कारखान्यांमध्ये या ठिकाणी 800 ते 900 चा उतारा आहे असं म्हटले जाते, तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये 1100 ते 1200 चा उतारा आहे असं सांगितले जाते। याचा जो परिणाम असेल तर याचा परिणाम एकंदरीत त्या ठिकाणचं हवामान, त्या ठिकाणची जे मृदा आहे ते मृदा आणि मृदेमधून त्याच्यामुळे त्याचे असलेले जे साखरेचे जे प्रमाण आहे, साखरेचे प्रमाण पश्चिम महाराष्ट्रामध्ये जास्त, तर आपल्याकडे आपण बघितलं तर या ठिकाणी आपल्या विदर्भामध्ये जे कारखाने आहेत तर विदर्भामधल्या कारखान्यामध्ये या ठिकाणी मिळणाऱ्या साखरेचे प्रमाण कमी, परंतु अलीकडच्या काळामध्ये या ठिकाणी साखर उद्योगापासून इथेनॉलचे प्रमाण, इथेनॉल तयार केला जातो आणि ह्या इथेनॉलमुळे हे जे साखर उद्योग आहेत हे साखर उद्योग मोठ्या प्रमाणामध्ये सध्या भरभराटी झालेले या ठिकाणी दिसून येते। आपण आता या ठिकाणी बघू की साखर उद्योगाच्या या ठिकाणी साखर उद्योग याच्या स्थानिकीकरणावर परिणाम करणारे जे घटक आहेत, जसं आपण बघितलं तिथं कापूस उद्योग आणि कापूस उद्योगावर परिणाम करणारे घटक, त्याचप्रमाणे आपण आता या ठिकाणी बघू साखर उद्योग आहे आणि साखर उद्योगावर परिणाम करणारे घटक। तर साखर उद्योगावर जो परिणाम करणारे जे घटक आहेत तर याचा पहिला जो घटक आहे हा आहे कच्च्या मालाचा पुरवठा। कारण या ठिकाणी जो कच्चा माल आहे हा कच्चा माल खूप महत्वाचा आहे। आपण कापूस उद्योग जो बघितला होता, कापड उद्योग ज्या ठिकाणी सुती कापड उद्योग बघितला होता, तर सुती कापड जे आहे म्हणजे जो कापूस आहे, कापूस वजनाने हलका असतो त्याच्यामुळे हा एका ठिकाणावर दुसऱ्या ठिकाणी होत आहे। परंतु ऊस असा जो आहे, ऊस आहे नाशिवंत आहे, म्हणून शक्यतो ज्या ठिकाणी कच्चा माल असेल तो ऊस शेतीमधून निघाल्याच्या नंतर शक्यतो या ठिकाणी 24 तासामध्ये तो कारखान्यामध्ये जाऊन त्याच्यापासून साखर तयार झाली पाहिजे। जेव्हा तो 24 तासामध्ये त्याच्यापासून साखर तयार होत असेल तर याच्यापासून मिळणारा जो उतारा आहे, मिळणाऱ्या साखरेचे प्रमाण जे आहे, मिळणाऱ्या साखरेचे प्रमाण जास्तीत जास्त असते। म्हणूनच या ठिकाणी अशा ठिकाणी या कारखान्याची उभारणी केली जाते की ज्या ठिकाणी आजूबाजूचा जो प्रदेश असेल तर हा या ठिकाणी कारखाना असेल तर आजूबाजूच्या प्रदेशामध्ये या ठिकाणी ऊसाची लागवड व्हायला पाहिजे, जेणेकरून हा या ठिकाणी मध्यभागी कारखाना तयार झालेला आहे। तर या ठिकाणावरून इथून याला ऊस येण्यासाठी कमीत कमी वेळामध्ये आणि जेवढ्या कमी वेळामध्ये येईल, जेवढ्या कमी अंतरावरून या ठिकाणी ऊस या ठिकाणी येईल तर तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये काय होईल, त्याचा उत्पादन जो खर्च आहे हा लागवडीचा खर्च, उत्पादन खर्च आहे हा खर्च कमी लागेल आणि साहजिकच हा खर्च जेव्हा त्याला कमी लागत असेल या ठिकाणी नेणे आणण्याचा जो खर्च आहे हा नेणे आणण्याचा खर्च कमी लागेल आणि हा खर्च कमी लागल्यामुळे साखर उद्योग काय होईल, फायद्यामध्ये जाईल। म्हणूनच या ठिकाणी जो कच्च्या मालाचा पुरवठा आहे तर हा कच्च्या मालाचा पुरवठा या ठिकाणी जिथे जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात कच्चा माल असेल त्या ठिकाणी साखर उद्योग उभारला जाईल। त्याच्यानंतर नंबर दुसरा आहे
वाहतुकीच्या सोयी. तर वाहतुकीच्या सोयी ज्या ठिकाणी जिथे कारखाना उभारलेला असेल तर त्या ठिकाणापासून शेतीपर्यंत जाण्या येण्याकरिता वाहतुकीच्या सोयी उपलब्ध असाव्याच पाहिजे. त्या ठिकाणापर्यंत वाहतुकीच्या सोयी उपलब्ध नसतील तर या ठिकाणावरून तयार झालेला जो माल असेल, जो ऊस असेल, हा ऊस कारखान्यापर्यंत पोहोचवण्यासाठी होईल आणि हा ऊस या ठिकाणी कारखान्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खूप अडचणी निर्माण होतील आणि ह्या अडचणी निर्माण होऊ नये म्हणून या ठिकाणी वाहतुकीच्या ज्या सोयी आहेत त्या वाहतुकीच्या सोयीची व्यवस्था करायला पाहिजे. त्याच्यानंतर मग तिसरं आहे या ठिकाणी ऊर्जा साधने. मग ही ऊर्जा साधने जी आहे ती ऊर्जा साधने आपण कोणती वापरतो, जी ऊर्जा साधने वापरत असू तर त्याच्यानुसार या ठिकाणी आपण जलविद्युत वापरतो, त्याच्यानंतर दगडी कोळशावरचं ते वापरतो, त्याच्यानंतर आपण विद्युत वापरतो. अशा प्रकारे आपण कोणती विद्युत त्या ठिकाणी वापरतो. शक्यतो या ठिकाणी जे बरेचसे साखर कारखाने आहेत तर बरेचशा साखर कारखान्यामध्ये जलविद्युत वापरली जाते आणि ही जे जलविद्युत वापरली जाते म्हणजे या ठिकाणी वाफेवर चालणारे जे इंजिन असतात तर वाफेवर चालणाऱ्या इंजिनामुळे या कारखान्यांना विद्युतचा जो खर्च असतो हा विद्युतचा खर्च या ठिकाणी कमी येत असतो. अन्यथा संपूर्णपणे आपण विद्युतवर जर चालवलं, इलेक्ट्रिकवर या ठिकाणी आपण सर्व कारखाना चालवला तर याच्यापासून येणारा जो खर्च असेल तर हा येणारा खर्च या ठिकाणी जास्तीत जास्त असतो. त्याच्यानंतर भरपूर पाणी पुरवठा, या ठिकाणी चौथा जो पॉईंट आहे भरपूर पाणी पुरवठा. साखर उद्योगाकरता या ठिकाणी साखर उद्योग उभारायचा म्हटलं तर या ठिकाणी भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याची आवश्यकता असते. त्या ठिकाणी जोपर्यंत भरपूर मोठ्या प्रमाणात पाण्याची सोय नसेल, जसं आपण देवाळा कारखाना बघितला तर वैनगंगा नदीच्या ठिकाणावरून जेवढून वाहत आहे तर या वैनगंगा नदीपासून होणारा पाणी पुरवठा या ठिकाणी देवाळा कारखान्याला पुरवला जातो. आपण जो बापदेवचा साखर कारखाना आहे तर बापदेवच्या साखर कारखान्याला व्यंकटेश्वराला कन्हान नदीपासून पाणी पुरवठा केला जातो. अशा प्रकारे या ठिकाणी कारखाना चालवण्यासाठी साखर उद्योगासाठी मोठ्या प्रमाणामध्ये पाणी पुरवठ्याची आवश्यकता असते आणि म्हणूनच त्याच्यासाठी या ठिकाणी आवश्यकता असते. त्याचप्रमाणे जो तयार केलेला जो या ठिकाणी जो राम आहे ऊस उत्पादनासाठी भरपूर प्रमाणामध्ये जलसिंचनाची सोयी उपलब्ध असावयास पाहिजे आणि जेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जलसिंचनाच्या सुविधा या ठिकाणी उपलब्ध असतील तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ऊसाची लागवड केली जाईल आणि जेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ऊस जेवढा लागवड होईल तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये कारखान्याला माल पुरवला जाईल. त्याच्यानंतर मग आहे पाचवा भांडवल. तर या ठिकाणी ऊस उद्योग उभारायचा म्हटलं, एक कारखाना उभारायचा म्हटला तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये भांडवलाची आवश्यकता असते. कारण ऊस कारखाना एक उभारायचा म्हटला तर या ठिकाणी करोडो रुपयाचा खर्च असतो आणि कितीतरी करोड रुपयाचा खर्च असतो. त्या ठिकाणी त्याच्याकरता लागणारा जो स्पेस असतो, ती जागा असते. तर हा ज्या स्थानावरती ज्या ठिकाणी उद्योग उभारायचा असतो तर त्या ठिकाणी भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये जागेची उपलब्धता असायला पाहिजे. जागेचे जे रेट असतात तर आजूबाजूचे जे रेट असतात ते रेट सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये असतात. म्हणून एकंदरीत या कारखान्याकरिता लागणारे जे भांडवल आहे, भांडवल मोठ्या प्रमाणामध्ये आवश्यक असते. त्याच्यामुळे या ठिकाणी जे भांडवल आहे तर भांडवल सहकारी तत्वावरती उभं केले जाते. काही गव्हर्नमेंट सुद्धा या ठिकाणी भांडवल पुरवठा करते. त्याच्यानंतरचा बघा भरपूर मजूर पुरवठा. या ठिकाणी साखर उद्योग उभारायचा म्हटलं तर साखर उद्योग उभारण्यासाठी भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये मजुरांची आवश्यकता असते आणि मजूर सुद्धा त्या ठिकाणी स्वस्त प्रमाणामध्ये असतील. तर जेवढे स्वस्त मजूर त्या ठिकाणी उपलब्ध असतील तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये कारखान्याची काय होईल, या ठिकाणी उलाढाल वाढेल आणि तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये उलाढाल वाढेल आणि त्याच्यापासून मिळणारे जे उत्पन्न असेल तर ते मिळणारे उत्पादन या ठिकाणी जास्तीत जास्त राहील. त्याच्यानंतरचं मग आहे शासकीय धोरण. या ठिकाणी सातवं जे आहे शासकीय धोरण. तर शासकीय धोरण जे आहे या ठिकाणी गव्हर्नमेंटचे जे धोरण असेल तर गव्हर्नमेंटचे जे धोरण आहे हे या ठिकाणी कारखान्याकरिता अनुकूल असावयास पाहिजे. या ठिकाणी शासनाने या जे कारखाने आहेत या कारखानदारांना अशा प्रकारचे काय द्यायला पाहिजे, या ठिकाणी सवलती द्यायला पाहिजे जेणेकरून जो आपला ऊस उद्योग आहे मग हा ऊस उद्योग या ठिकाणी जास्तीत जास्त भरभराटीस येईल आणि जेवढ्या मोठ्या प्रमाणात भरभराटीस येईल
तर तेवढं काय होईल, या ठिकाणी शेतीचे उत्पादन वाढेल, साहजिकच लोकांचा जो कल असेल हा लोकांचा कल या ठिकाणी ऊस उद्योगाकडे वळला जाईल. तर अशा प्रकारे हे झालं म्हणजे या ठिकाणी याच्यावर परिणाम करणारे जे घटक आहेत, ते परिणाम करणारे घटक. तर त्याच्यानंतर जे आपण या ठिकाणी बघू, साखर कारखान्याच्या ज्या समस्या आहेत